नाशिकच्या शेतकरी आंदोलनात बच्चू कडू यांचीही उडी, शेतकऱ्यांचा लढा उभारणार। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आणि इतर संकटग्रस्त शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांची वर्धा येथे भेट घेतली। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने विविध कामे हाती घेतली आहेत। त्यासाठी त्र्यंबकेश्वर रोड आणि घोटी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर संकट आले आहे। या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या घरांवर आणि इमारतींवर NMRDAने हातोडा चालवला आहे। त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे। मात्र कैलास खांडबहाले यांनी साखळी उपोषण सुरूच ठेवले आहे। या आंदोलनात आता प्रहार संघटनेचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी देखील उडी घेतली आहे। नागपूर येथील शेतकऱ्यांचे आंदोलन झाल्यानंतर ते नाशिकला येणार आहेत। शेतकऱ्यांच्या मागण्यांना त्यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे। अंबड आणि राजूर येथील शेतकरी प्रकल्पग्रस्त झाले आहेत। या ठिकाणी औद्योगिक भूसंपादन होणार आहे। घोटी ते त्र्यंबकेश्वर रस्त्यासाठी इगतपुरी तालुक्यात जमिनी संपादित होत आहेत। त्र्यंबकेश्वर, पेगलवाडी, अडवण येथील शेतकऱ्यांना देखील नोटीस देण्यात आली आहे। त्यामुळे अडचणीत सापडलेल्या या शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांचा धावा केला आहे। नाशिकहून प्रहार संघटनेच्या नागपूर येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी हे शेतकरी गेले आहेत। सोमवारी रात्री वर्धा येथे त्यांनी माजी आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली। मध्यरात्री सुमारे अर्धा तास नाशिकच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली। नागपूरच्या आंदोलनासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात साहेबराव दातीर, शांताराम फडोळ, भाऊसाहेब दातीर, विष्णू कोकणे, शरद कडेल, गोरख दातीर, नवनाथ कोकणे, नामदेव कोकणे, तुकाराम कोकणे, सुरेश कोकणे, सोपान परदेशी, ज्ञानेश्वर गटकळ आदींचा समावेश आहे। इगतपुरी तालुक्यात विविध पाटबंधारे आणि महामार्ग या प्रकल्पांमुळे शेतकरी आधीच भूमिहीन झाला आहे। आता औद्योगिकरण आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी संपादन होत आहे। शेतकऱ्यांना विस्थापित करून त्यांचे कंबरडे मोडण्याचाच हा प्रकार आहे, अशी तक्रार यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकेश्वर येथील NMRDA प्रकल्पाच्या भूसंपादनाला आणि घरांवरील कारवाईला स्थगिती दिली आहे। मात्र याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही। त्यामुळे आगामी काळात या प्रश्नावर आंदोलन उभे राहण्याची चिन्हे आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।